विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC मध्ये विचारलेले काही प्रश्न बघणार आहोत. गौतमने रोज एक पुस्तक वाचले. गौतमने रोज एक पुस्तक वाचले या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर करा. गौतम रोज एक पुस्तक वाचतो. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. गौतम रोज एक पुस्तक वाचीन हे सुद्धा कर्तरी प्रयोगात रूपांतर झालेलं आहे. हे दोन्ही कर्तरीच आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे याचं उत्तर आहे अ व ब दोन्ही बरोबर, दोन्हीप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा आहे? राव, रंक, असामी हे समानार्थी शब्द नाही आहे. रान, कंटक, गर्द हे सुद्धा समानार्थी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. मेघ, जलद, घन हे समानार्थी आहे. नीर, पाणी, पंकज हे सुद्धा समानार्थी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्द गटात बसत नाही? महिला, ललना, नारी हे महिलेचे समानार्थी शब्द आहेत. आणि सविता हा महिलेचा समानार्थी शब्द नाही. सविता म्हणजे सूर्य होते विद्यार्थी, पण त्याचं उत्तर आहे क. म्हणजे यामध्ये याचं उत्तर येईल फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. नेक्स्ट क्वेश्चन, गुरुजींनी मला प्रश्न विचारले, तिने गरिबांना पैसे दिले. वरील वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारची आहेत? यामध्ये कर्म तर आहेच विद्यार्थी मित्रांनो. बघू आपण कोण मग होते किती आहेत. गुरुजींनी मला प्रश्न विचारले. काय विचारले? प्रश्न. कोणाला? मला. म्हणजे हे द्विकर्मक आहे विद्यार्थी मित्रांनो. तिने गरिबांना पैसे दिले. काय दिले? पैसे. कोणाला दिले? गरिबांना. म्हणजे हे सुद्धा द्विकर्मक आहेत. म्हणून हे दोन्ही क्रियापदे जे आहेत द्विकर्मक आहेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या गटात तत्सम शब्द आहेत? तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. पद, दुग्ध, ग्रास हे जसे तसे आले आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तत्सम आहेत. घर, हात, गाव हे जसे तसे नाही आले, बदल होऊन आलेले आहे, त्यामुळे हे तद्भव शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट, कर्ण, अरण्य, जल हे सुद्धा संस्कृतमधून जसे तसे आले आहे, त्यामुळे हे सुद्धा तत्सम शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून याचं उत्तर आहे अ व क बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला आपण स्वार्थी क्रियापद म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतो, स्वार्थी वाक्य असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दुसऱ्याच्या मनातले जाणणार आहे यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. अंतर्ज्ञानी, अंतर्धान, मनकवळा, भविष्यवेता. तर याचं अंतर्ज्ञानी मनातला जाणणारा, अंतर्ज्ञानी बी म्हणू शकतो आपण त्याला, आणि मनकवळा सुद्धा म्हणू शकतो. म्हणून अ व क बरोबर, बाकी सर्व चूक हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. अ व क बरोबर, बाकी सर्व चूक. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे? मनोकामना अशी आपण संधी करत नाही, मनोकामना अशी करतो, हे बरोबर आहे. मनकामना अशी नाही होत आणि मनोकामना अशी सुद्धा होत नाही, म्हणून याचं उत्तर आहे मन, दोन टिंब, कामना, विसर्ग. काळ कशाला म्हणतात? क्रियापदाला काळ म्हणत नाही. कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या योग्य वापराला याला सुद्धा नाही म्हणत. क्रियापदाच्या क्रियेची वेळ काढण्याला, क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला काळ, बरोबर आहे. हे सर्व येणार नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला काळ असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत. अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो. शुद्ध हा शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी संस्कृत उपसर्गघटित शब्द कोणता? बिंदो हा मराठी आहे, संस्कृत नाही आहे. भंडाई हा सुद्धा मराठीचा आहे. श्रवणीय हा सुद्धा नाही आहे येणार विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे संपादन. संस्कृत उपसर्ग घटित शब्द हा संपादन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विशेषणांचे उदाहरणाशी योग्य जोड्या लावा. नामसदृश विशेषण, दर्शक विशेषण. दर्शक म्हणजे ही मुलगी चालाक आहे, म्हणजे याचा 4 येईल. नामसदृश विशेषण, श्रीमंतांना विशेषण नामासारखं जे वापरतात त्याला नामसदृश विशेषण म्हणतात. म्हणजे श्रीमंत व हा वापरलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर 2 आहे. दर्शकचं 4. संबंधी विशेषण, जो मुलगा व्यायाम करतो, जो तो येतो त्याला संबंधी असे म्हणतात. प्रश्नार्थक विशेषण, कोण मनुष्य येऊन गेला, कोण हा प्रश्नार्थक आहे, त्यामुळे हे 3 राहील. म्हणजे याचं 2, 4, 3, 2, 4, 1, 2, 1, 3, 2, 4, 1, 3 म्हणजे याचं उत्तर राहील 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे या वाक्यातील कर्ता ओळखा. सहलीमध्ये शिक्षकांनी सांभाळावे. सांभाळणारा शिक्षक, आपण क्रियापदाला नारा लावल्यावर जे उत्तर मिळते ते आपण कर्ता असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर आहे शिक्षक. सांभाळणारा कोण? शिक्षक. नेक्स्ट क्वेश्चन, देव त्याचे भलो करो या वाक्याचा प्रकार ओळखा. देव त्याचे करो ही इच्छा आहे विद्यार्थी मित्रांनो. इच्छा, सदिच्छा आहे आज्ञार्थीमध्ये येत असतात, त्यामुळे याचं उत्तर आहे आज्ञार्थी. तुमची थोरली मुलगी हे येथे सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली यामधील उद्देश म्हणजे कर्ता होते आणि विधेय म्हणजे क्रियापद होते विद्यार्थी मित्रांनो. या कर्ता आणि क्रियापद ओळखायचं आहे. तुमची थोरली मुलगी
मुलगी हे होईल विद्यार्थी मित्रांनो. मुलगी करता होईल आणि पोचली हे क्रियापद आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे मुलगी पोचली. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजपणे सोडून दाखविली. या वाक्यातील अधोरेखित शब्द हे पुढीलपैकी कोणते घटक आहेत? अधोरेखित शब्द सोडून दाखविली हे क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सहजपणे हे विधेय, क्रियापदाला आपण विधेय म्हणतो, त्यामुळे अतिशय सहजपणे हे विधेय विस्तार आहे. विधेय विस्तार याचं उत्तर आहे विधेय विस्तार. नेक्स्ट क्वेश्चन. मी त्याला विचारले आहे ना, आमचे आम्ही पाहून घेऊ. या आमच्यामध्ये रिकामी जागा तुला सांगितले कोणी, यामध्ये आळलेल्या जागेवर पुढील कोणता? तोंड घालणे याला म्हणतात आपण. कोणी आपण असं म्हणतो त्याला, तर तोंड घालणे म्हणतात. मी त्याला विचारले आहे ना, आमचे आम्ही पाहून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्याच्या विरुद्ध विचारला विद्यार्थी मित्रांनो. लक्षात द्या, विरुद्ध, आपल्याला विरुद्ध बघायचं आहे. डोळे भरून पाहणे, डोळे उघडणे, डोळ्यात तेल ओतून पाहणे, विरुद्ध अर्थ असा होईल त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन. पायत्या गाड्यावर पाणी या म्हणीतून काय सुचले आहे? मोठे नुकसान झाले, केलेले प्रयत्न वाया जाणे, बरोबर आहे. योग्य वेळी फायदा मिळत आला नाही, दुर्दैवी उडवले, हे सुद्धा नाही. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते? आम्ही जातो आमचं गावा हे केवळ वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, केवळ वाक्य आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागला हे मिश्र वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. सायंकाळी मी क्रीडा म्हणून खेळतो किंवा मित्राबरोबर फिरायला जातो हे संयुक्त वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे होणार नाही. बाबा म्हणाले की न्यूयॉर्क हे एक मोठे शहर आहे. म्हणाले की म्हणजे हे मिश्र वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर प्रधान आणि गौण वाक्य आलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे ब व ड बरोबर. ब व ड बरोबर, अ व क चूक. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. जय हिंद विद्यार्थी.